लाईक समटाईम्स असं होतं की लोक खूप आपल्याबद्दल बोलतात आणि तो अफेक्ट खूप जास्त होतो. म्हणजे असं पॉसिबल नाही की अफेक्ट होणार नाही, अफेक्ट होणार आहे. बट देन आपण खूप विचार करतो. आणि मी लास्ट 3 मंथ्सपासून मला खरंच असं वाटलं की आय शुड नॉट थिंक. बट असं होत नव्हतं इन रियालिटी. आय वॉज थिंकिंग नॉट थिंकिंग अबाउट नॉट थिंकिंग. बट देन इथं आल्यानंतर मला एक रिफ्रेशमेंट वाटलं. असं वाटलं जेव्हा लोकांना आपल्याबद्दल काही विचार करायचा आहे ना, करू द्या. बिकॉज व्हॉट हॅपन्स ना, जेव्हा त्यांना आपली रियालिटी कळेल तर त्यांना रिअलायझेशन जेव्हा होईल त्याच्यापेक्षा मोठा पनिशमेंट काही असूच शकत नाही. कारण की म्हणतो ना माणूस, जेव्हा त्याला त्याची चूक जाणवते त्याला असं वाटतं यार आपण ह्या व्यक्तीची खूप चुकीचं वागलो. तीच त्याची एक शिक्षा असते. आपण कोण आहेत कोणाला शिक्षा देणार? नो वन. बट द मोस्ट इम्पॉर्टंट इज तुम्ही अफेक्ट करून घेऊ नका. मी एक्सपिरियन्स थ्रू म्हणते. अँड वेन यू आर राईट, दुसरा माणूस तुमच्याशी हे झाला आहे बिकॉज ऑफ हिज मिसअंडरस्टँडिंग या जे पण रिझन डझंट मॅटर. डोंट कीप एक्सप्लेनिंग पीपल. जो तुमचा आहे तो तुमचाच असतो. आणि ज्याला तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची गरज पडेल तो तुमचा कधी नव्हताच. सो इग्नोर, लिव्ह युअर लाईफ अँड कॅरी फॉरवर्ड. कारण की मी अशा गोष्टीतून गेली आहे ना की आय रिग्रेट नाव की त्यावेळेस मी काय या गोष्टीचा एवढा विचार केला. बट नाव आय हॅव टेकन लाईक अ डिसिजन. नो, बी पॉझिटिव्ह, लिव्ह युअर लाईफ. लाईफ इज टू शॉर्ट. सो लिव्ह इट टू युअर फुलेस्ट. थँक यू. बाय.